महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाचा हत्यार उपसलं। मोठा वाद आता पुन्हा एकदा दादरमध्ये पेटलेला आहे। मंगलप्रभात लोढा यांच्याशी जेव्हा माध्यमांनी या संदर्भात बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्या संदर्भातला प्रश्न नको असं म्हणत त्यांनी प्रश्न टाळलेला आहे, उत्तर देणं टाळलेलं आहे। हे दृश्य मुंबईतल्या दादरमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्र एकीकरण समितीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत। दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये त्यांनी आंदोलन केलं, त्यामुळे ही आक्रमक भूमिका घेतली गेली। दृश्य बघतोय आपण, कबूतरखान्यांच्या विरोधात व कबूतरखाना बंदीला समर्थन करणारे हे सगळे आंदोलक आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे, ज्यांना नोटीस सुद्धा दिली गेली होती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर। मात्र तरीही आंदोलनाच्या भूमिकेवर ते ठाम राहिले। मुंबईतल्या दादरमधल्या कबूतरखाना परिसरात ते आले, त्यांनी आंदोलन केलं, जोरदार घोषणा दिल्या आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। हे दृश्य आपण बघतो। पुन्हा एकदा मुंबईतल्या दादरमध्ये कबूतरखानाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला आहे। दृश्य बघतोय आपण, आंदोलनकर्त्यांची म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी ही धरपकड केलेली आहे, त्याची दृश्य। तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उघडणार आहेत हेही सांगा। आजचा आमचा प्रश्न आहे। आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे। तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथल्या ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे, अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही। आपण ही दृश्य बघितली, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, आंदोलकांची ही भावना होती। 6 ऑगस्टला जर का पोलिसांनी शांत आणि मवाळ भूमिका घेतली, आंदोलन करू दिलं होतं, तर आजही त्यांनी तीच भूमिका घ्यावी, आमचं निवेदन स्वीकारावं, आमचं म्हणणं ऐकावं अशी त्यांची मागणी होती। मात्र पोलिसांनी आता या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली आहे, काही आंदोलकांची धरपकड सुद्धा केलेली आहे। मुंबईतल्या दादरमधली कबूतरखाना परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। कबूतरखाना परिसरामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात आलं आणि तेव्हा काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा कबूतरखानाच्या मुद्द्यावरून हा वादंग उफाळलेला आहे। दादरमधली ही दृश्य आपण बघतोय। आज खरं तर एकीकडे हायकोर्टात या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे, त्याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निषेध होत असताना, कोर्टाकडून थेट बंदी असताना सुद्धा कबुतरांना अगदी इमारतीच्या छतावर खाद्य देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आता कडवी भूमिका काही संघटनांकडून घेतली जाते आणि असाच महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात आलं। जैन आंदोलकांना का अडवलं नाही असा सवालही एकीकरण समितीकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। कबूतरखाना बंद न झाल्यास अखंड मराठी समाज इथे एकत्र येईल असं सुद्धा समितीच्या कार्यकर्त्यांनी अर्थात आंदोलकांनी म्हटलेलं आहे। कबूतरखानांच्या मुद्द्यावरून त्याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज उठवला। मुंबईतल्या दादरमधल्या कबूतरखाना परिसरात त्यांनी हे आंदोलन केलं आणि आता या आंदोलकांची धरपकड पोलीस करतायत, ही दृश्य बघतोय आपण। सहा ऑगस्टला जेव्हा जैन बांधवांनी या ठिकाणी येऊन ताडपत्री फाडली, त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला, कबुतरांना पुन्हा एकदा खाद्य दिलं, त्यावेळेला पोलिसांनी शांत भूमिका घेतली, मवाळ भूमिका घेतली। तर मग आजही तशीच भूमिका त्यांनी घ्यावी, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, निवेदन स्वीकारावं असं समितीचं म्हणणं होतं। खरं तर आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या सगळ्या आंदोलकांना, कार्यकर्त्यांना नोटीस दिली गेली होती, मात्र तरीही त्यांनी कबूतरखाना परिसरामध्ये येत आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणा यावेळी त्यांनी दिल्या, आक्रमक भूमिका घेतली। पोलिसांनी मात्र आता आंदोलकांना ताब्यात घेतलंय, ही दृश्य आपण बघतोय।
कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ हे आंदोलन आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केलाय, ताब्यात सुद्धा घेतलाय. दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या दादरमधली पोलिसांनी आंदोलकांची जी धरपकड केली आहे तेव्हाची दृश्य आहेत. कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज आंदोलन केलं. मात्र यावेळी मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी आल्याचं आपण बघतोय आणि अनेक आंदोलकांना त्यांनी ताब्यात सुद्धा घेतलं. जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांनी केली. कबूतरखाना बंद झाला नाही तर अखंड मराठी समाज इथे एकत्र येईल असं सुद्धा एकीकरण समितीकडून आज सांगितलं गेलं. काही वेळापूर्वी माध्यमांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलायचा प्रयत्न केला, कारण या सगळ्याबाबत त्यांनी यापूर्वी माध्यमांशी संवाद साधलेला आहे, भूमिका घेतलेली आहे. मात्र आज त्यांनी या प्रश्नावर बोलण्यास नकार दिलेला आहे. तो प्रश्न नको असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं. मुंबईतल्या दादरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे आंदोलन झालं आणि आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. एकीकडे कबूतरखान्या प्रकरणामध्ये आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे, त्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष असेल, कारण मागच्या अनेक दिवसापासून हा सगळा प्रकार घडताना आपण बघितला. कबूतरखान्यांचा मुद्दा उपस्थित झाला, त्यांना खाद्य टाकू नये, कंट्रोल फिडिंग व्हावं, इथपर्यंत मुद्दे उपस्थित झाले. त्यानंतर जैन बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली. जी ताडपत्री टाकली गेली होती कबूतरखान्यावर दादरमध्ये ती फाडली गेली. तिथे कबूतरांना खाद्य पुन्हा एकदा टाकलं गेलं, आक्रमक भूमिका घेतली गेली. त्यानंतर तिथे सुद्धा बंदी घातल्यानंतर गाडीच्या टपावर ट्रे लावून कबूतरांना खाद्य देण्याचा प्रकार झाला. गिरगाव चौपाटीवर खाद्य देण्याचा कबूतरांना प्रकार झाला आणि आता तेही झाल्यानंतर त्यावरही बंदी आल्यानंतर इमारतीच्या छतावर कबूतरांना खाद्य देण्याचा प्रकार अजूनही सुरू आहे. आणि या सगळ्याच्या संदर्भात आता महाराष्ट्र एकीकरण समितीनं हे आंदोलन केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे. कबूतरखान्यांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं आवाज उठवला. मात्र दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये ज्या वेळेला हे सगळे आंदोलनकर्ते आले तेव्हा मात्र पोलिसांनी त्यामध्ये मध्यस्थी केली. माध्यमांशी त्यांना खरं तर बोलू दिलं जात नव्हतं. मात्र आक्रमक भूमिका घेत त्यांनी आपलं म्हणणं माध्यमांसमोर मांडलंच आणि नंतर मात्र अखेरीस पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. ही दृश्य काही क्षणापूर्वीची आपण बघतोय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे तेव्हाची दृश्य आपण बघतोय. कोर्टाची बंदी असताना सुद्धा कबूतरांना इमारतीच्या छतावर खाद्य देणं अजूनही सुरूच आहे एकीकडे, आणि दुसरीकडे या कबूतरखान्यांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी मात्र त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. 6 ऑगस्टला ज्या वेळेला जैन बांधवांनी इथं आंदोलन केलं तेव्हा मात्र पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली. तशीच आज भूमिका त्यांनी घ्यावी, आमचं निवेदन स्वीकारावं, आमचं म्हणणं ऐकावं असं खरं तर समितीच्या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं होतं. मात्र तसं घडताना दिसलं नाही. प्रत्यक्षात दृश्य आपण वेगळी बघितली आहेत दादरमधली. पोलिसांनी मध्यस्थी केली, या सगळ्यामध्ये वाद झाला या सगळ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलकांचा आणि पोलिसांचा. अखेरीस काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.